रंग खेळून थकल्यावर काय हवं असतं? पुरणपोळीपेक्षाही जास्त ज्याची ओढ लागते तो म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत झणझणीत असा गरमागरम बटाटा वडा. चटणी बनवण्यासाठी एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर, गाठिया दाटसरपणा येण्यासाठी, याऐवजी डाळे किंवा ब्रेड स्लाइस वापरलं तरीही चालेल, अद्रक, लसूण, चवीनुसार मीठ, सैंधव मीठ, चव बॅलन्स करण्यासाठी साखर, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून वाटून चटणी तयार करायची. चटणीसाठी आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. यानंतर एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, बारीक चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे लहान गोळे बनवून घ्यायचे. इथे आपण संपूर्ण गोळे अशा प्रकारे बनवून घेतलेत. एक बॅटर बनवतोय बेसनाचं. यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा आणि थोडं पाणी घालून अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचंय. ना घट्ट ना जास्त पातळ, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी. कढईत तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. बटाट्याचा एक गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवून चमच्याने किंवा हाताने सावधपणे गरम तेलात सोडा. मध्यम आचेवर वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या हिरव्या मिरच्यांवर मीठ सोडायचंय आणि हे वडे हिरवी चटणी, लसूण चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा. रेसिपी होळीला नक्की ट्राय करा. धन्यवाद.